डिस्पोजेबल बॉक्स असतील, टिश्यू पेपर असतील, हातमोजे असतील, मग तुम्हाला पाण्याची सुविधा करायला लागेल तिथं स्वच्छ पाण्याची. कच्चा माल जो आहे, मैदा असेल, कोबी, गाजर, कांदा असेल, आले, लसूण, हिरवी मिरची असेल, कोथिंबीर असेल, पनीर, चिकन, मोमोज किंवा तिखट चटणी असेल, मोमोजची चटणी असेल, हा तुमच्या व्यवसायासाठी सर्वात मोठा पदार्थ ठरू शकतो. काय तर मोमोजची चटणी मित्रांनो. व्यवसाय यशस्वी होण्यामागे 50% वाटा मित्रांनो लोकेशनचा असतो. स्टॉल उघडण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणी तुम्ही कॉलेज परिसरात मोमोजचा स्टॉल टाकू शकता, शाळेजवळ मोमोजचा स्टॉल टाकू शकता, IT ऑफिस असतील किंवा बस स्टँडचा परिसर असेल, रेल्वे स्टेशन असेल, बाजारपेठा असतील, मॉल किंवा फूड स्ट्रीट असेल, ज्या ठिकाणी संध्याकाळी मोठी गर्दी होते तेथे मोमोजची विक्री अधिक होण्याची मित्रांनो शक्यता असते. या व्यवसायासाठी आवश्यक तुम्हाला परवाने कोणकोणते लागणार आहेत मित्रांनो? कायदेशीर आणि विश्वासार्ह व्यवसायासाठी मित्रांनो तुम्हाला काही परवाने महत्त्वाचे आहेत. मग ते फेसाईचं फूड लायसन असेल, स्थानिक महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रात जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तिथली परवानगी तुम्हाला लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर ग्रामपंचायतीची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे. GSTची नोंदणी व्यवसायाच्या उलाढालीनुसार तुम्हाला लागणार आहे. दुकान आस्थापना नोंदणी तुम्हाला लागू असल्यास तिथे तुम्हाला करावे लागणार आहे. हे परवाने घेतल्यास ग्राहकांचा मित्रांनो विश्वास वाढतो आणि भविष्यात व्यवसाय वाढण्यासाठी अडचणी येत नाही. मित्रांनो, मोमोज किती रुपयांना विकायचे तर मित्रांनो किंमत ठरवताना फक्त इतर स्टॉलकडे पाहू नका. या गोष्टींचा विचार करा. कच्चा मालाचा खर्च, गॅस, वीज, दुकान किंवा स्टॉलचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, पॅकेजिंगचा खर्च, या व्यवसायात तुम्हाला नफा किती मिळू शकतो. जर प्लेट मागे तुमचा एकूण खर्च जर 30 रुपये होत असेल साधारणतः आणि तुम्ही एक प्लेट जर 70 रुपयाला विकली तर प्रति प्लेट मागे तुम्हाला 40 रुपये ग्रॉस नफा मिळू शकतो मित्रांनो. प्रत्यक्ष नफा इतर स्थिर खर्चावर अवलंबून असतो. दररोज तुम्ही किती कमाई करू शकता या व्यवसायातून. दिवसाला तुम्ही जर मित्रांनो 100 प्लेट्स विकल्या तर एका प्लेट मागे तुम्ही जर 70 रुपये घेतले तर दिवसा